काय करणार आता, त्याला खूप परिस्थिती गंभीर आहे ना, खूपच. सर, राज्यभरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईमध्ये देखील आहे. अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आहे. नुकसान प्रचंड झालेलं आहे. अधिवेशनावर काय परिणाम, आज कामकाज होणार का? राज्यभरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस होतोय. अनेक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत, रेल्वे मार्ग बंद झालेले आहेत. पुणे मुंबई रेल्वे मार्ग आहे, हा सुद्धा आता बंद झालेला आहे सकाळपासून. वाहतुकीसाठी सुद्धा हा रस्ता आता बंद ठेवण्यात आलेला आहे अनेक ठिकाणी राज्यभरामध्ये. पण त्यातच मुंबई असेल, पुणे असेल, पालघर असेल, रायगड असेल, या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे वाहतूक ही विस्कळीत झालेली आहेत. आज सगळ्या शाळांना सुट्टी दिली गेलेली आहे. विशेष करून मुंबई असेल, पुणे असेल, ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी आहे त्या भागात सगळ्या शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहे. त्या जिल्हाधिकाऱ्याने, जिल्हा प्रशासनाने तशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा आज मुंबईमध्ये 12 वाजता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रालयामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऑफिसमध्ये बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी चर्चा होऊन पुढचे निर्णय घेतले जातील. पण आज मुंबईमध्ये मी सगळ्यांना विनंती करणार आहे, कोणी पर्यटन करू नका, बाहेर पडू नका, अजिबात पडू नका. थोड्याच वेळामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत, ऑफिसेस बंद ठेवणार आहोत, शाळा कॉलेज बंद आहेत. पण फिरण्यासाठी, कारण मी कालही पाहिलं, परवा एवढी गर्दी आहे सगळी बाहेर फिरणाऱ्यांची, तर कृपया घराबाहेर पडू नका. आज वाऱ्याचा वेग जो काल 50 ते 60 होता, आज जवळपास तो 70 ते 90च्या स्पीडने आहे. वाऱ्याचा वेग हा 70 ते 90 प्रति तास किलोमीटर हा इतका आहे. त्यामुळे कोणीही बाहेर पडू नका. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाड पडण्याचा प्रकार होतोय. हवेमुळे, जास्त वाऱ्यामुळे अजूनही झाड पडण्याची शक्यता आहे. मग आपण झाडाखाली उभे आहात, आपली गाडी चाललेली आहे आणि त्या अशा ठिकाणी दबून खूप मोठा नुकसान किंवा जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून शक्यतोवर आज बाहेर पडू नका. आज आणि उद्या काही ठिकाणी रेड अलर्ट दिला गेलेला आहे. त्यामुळे आमची सर्वांना विनंती आहे की कुणीही विनाकारण कुणीही बाहेर पडू नका. ग्रामीण भागातले आमदार पोहोचणार, मंत्री पोहोचू शकत नाही. काय नेमकं अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार आहे का? कारण मुंबईतले फक्त लोकप्रतिनिधी येऊ शकतात. थोड्याच वेळामध्ये या संदर्भातला निर्णय होईल. माननीय मुख्यमंत्री महोदय, आमचे मान्य विधानसभेचे अध्यक्ष आहेत, मान्य सभापती आहेत विधान परिषदेचे, त्या या बाबतीमध्ये निर्णय जाहीर करतील. पण मला वाटतं की आज आणि उद्या अतिशय मुसळधार पाऊस आणि वादळ या ठिकाणी हवामान खात्याने दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण कुणीही बाहेर पडू नका. परवा वॉटरफॉल, धबधब्याच्या खालच्या ठिकाणी बघायला गेले, 2 मुलं जीवारी त्यांना जावं लागलं तरुणांना. आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे, अनेक जण पावसाची मजा घेण्यासाठी अजूनही फिरता आहेत, कोणीही बाहेर फिरू नका किंवा पोलिसांना मग सक्तीच करावी लागेल. त्यामुळे अशी परिस्थिती येता कामा नये. सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सप्रेस हायवे हा बंद केलेला आहे आणि मिसिंग लिंकचे जे पण पाणी बाहेर येतं त्यावर पण आता खूप जोरदार सोशल मीडिया. मला वाटतं ही नैसर्गिक आपत्ती आहे. आपलं सर्वांचं काम हेच आहे की फक्त राजकारण न करता या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करत आहे. वादळ, पाऊस, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या विषयावर आपल्याला नंतरही बोलता येईल. पण लगेच कुठे कळायला लागलं की त्याच्यावर राखणच करायचं. मला वाटतं आमची तुमची सर्वांची जबाबदारी आहे. जनतेचं हित, त्यांच्या जीवाचं रक्षण याला प्राथमिकता त्या ठिकाणी दिली पाहिजे. काल रात्री सुद्धा आपण बघितलं, मानखुर्दमध्ये 6 जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. मी रात्री 2-3 वाजेपर्यंत तिथेच होतो. नाशिकहून डायरेक्ट मी तिथे 12 वाजता पोहोचलो. म्हणजे अशा दुर्दैवी घटना घडतायत. त्यामुळे सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनाही मी विनंती करेल की बाबा तुम्ही सहकार्य करा. आपण नंतर 2 दिवसांनी काय राशन करायचं बघू. पण आता लोक काहीतरी विचलित होतील, पण ते डिस्टर्ब होतील, अशा प्रकारचे विधानं कोणी करू नका. आरोप प्रत्यारोप आपण नंतर करू. घाटमाथ्यावर किती प्रमाणामध्ये पाऊस सध्या सुरू आहे आणि बॅक ऑर्डर करण्याची पोझिशन काय आहे साधारण? धरणामध्ये आता पाणी येते, कारण एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यावर आता धरणं भरतीलच. त्या बाबतीत काही दुमतच नाहीये. अजून ती माहिती इथे आलेली नाही. पण सारखा सतत मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे. सगळ्या ठिकाणी धरणांच्या पातळीमध्ये वाढ होते आहे. मुंबईमध्ये सुद्धा आहे, पुण्यामध्ये सुद्धा होईल. पण पाहिजे त्या प्रमाणात अजूनही नाहीये. कारण कॅचमेंट एरियामध्ये वरती पाऊस झाला पाहिजे, त्यावेळेला धरणामध्ये पाणी येतं. अजूनही नाशिक वगैरे भागामध्ये एवढा पाऊस नाही जेवढा मुंबईमध्ये, उपनगरामध्ये या ठिकाणी होतोय. पण धरणं आता भरायला लागलेली आहेत, पण ते अजून संथगतीने आहेत. मला वाटतं येणाऱ्या काही दिवसामध्ये जेव्हा आपण पाऊस होईल त्यावेळेला धरणे भरली जातील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. हिंदी में बताना चाहेंगे कि इस वक्त महाराष्ट्र में क्या स्थिति है, खासतौर पर मुंबई में क्या पूरी तरह से? महाराष्ट्र में बहुत बारिश हो रही है, हवा भी बहुत तेज चल रही है
और मतलब मुझे लगता है कि सभी जो लिमिट्स है, मतलब हर साल जो बारिश होती, कई सालों में ऐसी बारिश हुई नहीं होगी, ऐसी बारिश मुंबई में उपनगरों में भी हो रही है, कई जगह हो रही है महाराष्ट्र में, और इसीलिए अलर्ट दिया गया है। 4-5 जगह रेड अलर्ट भी है, ऑरेंज अलर्ट है, और हवा जो चल रही है वो बहुत तेजी से चल रही। कल का हवा का स्पीड जो था वो 60-70 तक था, 50 से 70 तक रफ्तार से, 1 घंटे की रफ्तार से 50-60 किलोमीटर की रफ्तार से चल रही थी। आज दोपहर से अनुमान है 12 बजे के बाद 70 से 90 प्रति घंटा किलोमीटर ये चलेगी। और इसलिए सभी से अनुरोध है कि कोई भी बिना मतलब घर से बाहर ना निकले। बिना मतलब क्या, घर के बाहर निकले ही नहीं, क्योंकि बहुत सी जगह ऐसी है जहां पेड़ गिर रहे हैं, नुकसान हो रहा है, कई जगह लोगों की मतलब जान जाने की भी आशंका है, 2-4 जगह ऐसी घटना भी घटी है। इसलिए सबसे अनुरोध है कि आज घर के बाहर ना निकले। आज ऑफिसेस है, स्कूल है, कॉलेज है, इनको भी छुट्टी दी गई है। थोड़ी देर में माननीय मुख्यमंत्री 12 बजे डिजास्टर मैनेजमेंट के ऑफिस में, कार्यालय में एक मीटिंग लेने जा रहे हैं। उसके आगे की जो भी क्या एक्शन लेना है वो वहां पर बताएंगे। थोड़ी देर में विधानसभा का सत्र शुरू होने जा रहा है 11 बजे, अभी बस 20-25 मिनट बाकी है। मुझे लगता है विधानसभा के अध्यक्ष है, इसमें कार्यालय में एक मीटिंग लेने जा रहे हैं। उसके आगे की जो भी क्या एक्शन लेना है वो वहां पर बताएंगे। थोड़ी देर में विधानसभा का सत्र शुरू होने जा रहा है 11 बजे, अभी बस 20-25 मिनट बाकी है। मुझे लगता है विधानसभा के अध्यक्ष है, हमारे सभापति विधान परिषद के, सदन के बारे में वो भी कुछ मालूमात देंगे, क्या करना है क्या नहीं, वो यहाँ पर निर्णय देंगे। कुछ रास्ते बंद है, इसलिए अगर देखना चाहे वो भी बंद है, लंबी दूर की गाड़ियां हैं वो भी बंद की गई। मुंबई पुणे पूरी ट्रेन बंद है, रोड से भी सभी ट्रैफिक मतलब बंद कर दी गई है। पानी रास्ते पे बहुत है, कई जगह पेड़ गिर रहे हैं, कई जगह मिसिंग लिंक वगैरह में भी थोड़ा लीकेजेस वहां पे है। लेकिन मुझे ऐसा लगता है कि बारिश ही इतनी हो रही है, घमासान बारिश शुरू है, इसलिए मैं सबसे अनुरोध करूंगा कि कोई ट्रैवल ना करे, घर के बाहर ना निकले। बहुत ही इमरजेंसी है कोई तो ही बाहर निकले, अदरवाइज कोई घर के बाहर ना निकले। बहुत ही इमरजेंसी है कोई तो ही बाहर निकले, अदरवाइज कोई घर के बाहर ना निकले, क्योंकि पेड़ गिरने की आशंका भी बहुत ज्यादा है। हम लोग देखे कल भी 200-250 पेड़ लगभग मुंबई में गिरे हैं। तो ये गिरने के कारण कोई गाड़ी पे गिर गए, कोई खड़ा है वहां पे उसके ऊपर गिर गया, तो जान माल का नुकसान होने की बहुत आशंका वहां पर है। इसलिए मैं सबसे अनुरोध करूंगा शासन की तरफ से कि कोई भी पर्यटन ना करे, कोई बीच पर ना जाए, कोई बारिश का मजा लेने के लिए बाहर ना घूमे। क्योंकि बारिश घाट सेक्शन में और खासतौर पर मुंबई के तटीय महाराष्ट्र के तटीय इलाकों में ज्यादा है, तो प्रशासन ने इस बार क्या करा? पूरे हमारे सब एसडीआरएफ है, एनडीआरएफ की टीम अलर्ट है, पुलिस यंत्रणा पूरे अलर्ट है, फायर ब्रिगेड है, सभी हमारे कर्मचारी है, बीएमसी के है, हर जगह सब लोग अलर्ट मोड पे है। सब हम लोग कहीं भी कुछ भी अगर इमरजेंसी होती है तो हमारी पूरी तैयारी वहां पर है। इसलिए फिर भी मैं अनुरोध करूंगा अपने अपने घर में ही बैठे रहे। माननीय मुख्यमंत्री जी है और सभी विभाग के अधिकारी जो इससे संबंधित है डिजास्टर से, उस विभाग के अधिकारी वहां पर रहेंगे। 12 बजे ये बैठक है और आगे क्या क्या करना है, परिस्थिति क्या है, स्थिति क्या है, इसके बारे में माननीय मुख्यमंत्री जायजा लेंगे। राज्यामध्ये सर्वत्र पाऊस सुरू आहे। राज्यभरामध्ये काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे, काही ठिकाणी येलो अलर्ट आहे। राज्यभरामध्ये पाऊस समाधानकारक त्या ठिकाणी सुरू आहे। तुरळक काही भाग असतील की त्या ठिकाणी पाऊस थोडा कमी आहे, पण अनेक ठिकाणी राज्यभरामध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। पण मुंबई उपनगर, पुणे, घाटमाथा, पालघर, रायगड या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे। अनेक नद्यांनी धोक्याची पातळी सुद्धा ओलांडलेली आहे, आपण बघतात, आपणच दाखवतात। आणि त्यामुळे सर्व आमच्या यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत। एसडीआरएफ असेल, एनडीआरएफ असेल, संबंधित त्या ठिकाणचे अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, पोलीस प्रशासन आहे, सर्व आता आम्ही रस्त्यावर आहोत। कुठेही काही दुर्घटना घडली तर त्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही सर्वजण आमची शासन यंत्रणा ही तयार आहे। मला वाटतं टीका करण्याची वेळ नाहीये। सध्या खूप मला वाटतं की पाऊस, वादळ यामुळे परिस्थिती थोडी गंभीर आहे। त्यामुळे आपण त्यावर पण नंतर बोलू, त्याची कारणं शोधू, नंतर बोलू। पण मला वाटतं सगळ्याच ठिकाणी राजकारण करता कामा नये आपणही। एकीकडे आपल्याला लोकांचा जीव महत्वाचा आहे, लोकांना सुरक्षित ठेवणं महत्वाचं आहे, त्याला आपण प्रायोरिटी द्यावी। विरोधी पक्षांना मी विनंती करेल, त्यांच्या नेत्यांना मी विनंती करेल की आपण हे सोडून आता आपल्याला या 2-3 दिवसातून बाहेर कसं पडता येईल या परिस्थितीमधून, त्यासाठी सगळ्यांनी चर्चा करावी, विचार विनिमय करा। आपल्या काही सूचना असतील त्याही शासनाला आम्हाला त्या आपण द्याव्यात, आम्ही निश्चित त्याच्यावर अंमलबजावणी करू।